हाय फ्रेंड्स, स्टडी हब ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक विशेष लेक्चर घेणार आहोत. यामध्ये आपण काय करणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांनी भूमी अभिलेख परीक्षेसाठी भूकरमापक या पदासाठी अप्लाय केला असेल, तसेच म्हाडासाठी ज्यांनी अप्लाय केला असेल तर त्यांसाठी एक खूप महत्त्वाचं हे लेक्चर ठरणार आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत पहा, भूकरमापकला एक कशा प्रकारचा पेपर तुम्हाला असू शकतो तो आपण पाहणार आहोत. आता भूकरमापकचा जर आपण सिलेबस जर पाहिला तर कसं आहे पहा, 25 मार्काला काय तुमचं जी के, 25 मार्काला मराठी व्याकरण, 25 मार्काला तुमचं इंग्लिश व्याकरण आणि 25 मार्काला तुमचं गणित आणि बुद्धिमत्ताला विचारणार आहेत ते. मग यामध्ये जो आपला हा जो सिलेबस आहे तो म्हाडाचे ज्या काही वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक जी पद आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. या ठिकाणी फक्त काय आहे तुमचं 50-50चा पॅटर्न आहे कुठे म्हाडाला, आणि हा 25-25चा पॅटर्न जो कुठे आहे तो तुमचा भूकरमापकला. तर भूकरमापक विषय या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की कशा प्रकारचा एक पेपर तुमचा असू शकतो, कुठल्या पदासाठी भूकरमापकला किंवा म्हाडाला एक कशा प्रकारचा प्रश्न किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन्स कोणत्या दर्जाचे विचारले जातील ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर न वेळ घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51 पहा मित्रांनो, आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील काय शोधायचं आहे तुम्हाला, प्रयोग शोधायचा आहे. आता मराठी व्याकरणमध्ये जे काही टॉपिक्स झालेले आहेत ते आपण कवर केलेले आहेत, त्या सिरीजमध्ये तुम्ही जाऊन पहा प्रयोग हा चॅप्टर. आता पहा या ठिकाणी कसा प्रयोग ओळखायचा. या ठिकाणी आपलं कर्म काय, आम्ही काय करत आहे, पुस्तक काय कर्म आहे, वाचले काय क्रियापद आहे. आता जर कर्मात जर बदल केला आपण ग्रंथ, या ठिकाणी काय ग्रंथ घेतला, आम्ही ग्रंथ वाचतो किंवा आम्ही ग्रंथ वाचला. मग पहा ज्यावेळी आपण कर्म बदलतो त्यावेळी काय होतं, क्रियापदामध्ये बदल होतो. त्यामुळे हा कोणता प्रयोग येणार तर कर्मणी प्रयोग. आलं लक्षात, कर्मामुळे क्रियापद बदलतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 पहा, खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. कोणता शब्द आहे, पुरणपोळी हा शब्द आहे. तर याचं उत्तर काय येतं पहा, 2 मध्यम पदलोपी समास. आता मध्यम पदलोपी समास का, पहा पुरण घालून केलेली पोळी, पुरणपोळी. मग मधले जे काही शब्द आहेत ते काय गाळलेले आहेत त्याने, त्यामुळे याला काय येतं मध्यम पदलोपी समास. समासाचे खूप प्रकार आहेत ते एकदा पाहून घ्या कोणकोणते समास. घ हा वर्ण का कोणता आहे, घ हा वर्ण कोणता आहे तर घ हा वर्ण कंठ आहे. वर्णमाला हा चॅप्टरमधला प्रश्न आहे. त्यांची उच्चारस्थाने कुठून निघतात, क ख ग यांची उच्चारस्थाने कुठून निघतात, कंठातून निघतात म्हणून त्यांना कंठ म्हणतात, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे, खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे. सह्याद्री काय तुमचं विशेष नाम आहे, गातो काय क्रियापद आहे. मग यातील सर्वनाम काय येणार पहा, त्यांनी. वाक्याच्या सुरुवातीला येतं किंवा नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल आपण जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. त्यानंतर पहा भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखायचे. आता लास्टचा जो काही शब्द असतो, आता सामासिक शब्दाचं लिंग कसं शोधायचं हे माहीत पाहिजे. आता एखादं जो मला उदाहरण दिलं, काय उदाहरण दिलं, झाड. झाड हा शब्द आहे तर याचं लिंग कोणतं, ते झाड. मग तुम्ही काय म्हणणार नपुंसकलिंगी. आता या ठिकाणी भाजीपाला याचं लिंग कसं शोधायचं पहा, भाजी पाला. आता सामासिक शब्द आहे, 2 शब्द एकत्रित आलेत पहा. आता लास्टचा जो काही शब्द असतो पाला, यावरून ते लिंग शोधायचं, तो पाला. मग ते उत्तर काय येणार तुमचं पुल्लिंगी येणार. आलं लक्षात. आता प्रश्न क्रमांक 56 पहा, काय कोणत्या शब्दात षष्टी विभक्ती लागलेला आहे. षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते असतात, चा ची चे. मग कोणत्या शब्दाला लागला आहे चा प्रत्यय, देवाचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57, प्रश्न क्रमांक 57 कोणता आहे पहा, खालीपैकी मृदू व्यंजन कोणते. आता यापैकी कोणते व्यंजन मृदू हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येतं पहा, ग. ग व्यंजन मृदू व्यंजन आहे. आता कोणती व्यंजने कठोर व्यंजने असतात आणि कोणती व्यंजने मृदू व्यंजने असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. पहा एक ओळ घेऊया आपण वर्णमालेतील, क ख ग आणि घ. यामधले जे पहिले 2 शब्द असतात ते काय असतात कठोर वर्ण असतात, क ख. आणि लास्टचे जे 2 शब्द असतात ग घ हे कसे असतात मृदू शब्द असतात. आलं लक्षात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 घ्या आपण, लिहित आहे या क्रियापदाचा
कोणता प्रकार येतो? लिहित आहे. तर 58व्याचं उत्तर काय तर संयुक्त क्रियापद. पहा, आहे या शब्दाने ती क्रिया पूर्ण केलेली आहे आणि लिही हा तुमचा धातू आहे. लिहित हा धातू साधित आहे. मग काय तर धातू साधित हा त्याची रचना, संयुक्त क्रियापदाची रचना कशी असते? धातू साधित आणि क्रिया करणारा क्रिया पूर्ण दाखवणारा शब्द. आता क्रिया पूर्ण दाखवणारा शब्द या ठिकाणी कोणता आहे? धातू कोणता आहे? धातू साधित कोणता आहे? लिहित आहे. अशा प्रकारची रचना या ठिकाणी असते. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 59वा प्रश्न पहा. समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे? समोर काय दाखवतं? स्थल दाखवतं. त्यामुळं उत्तर याचं येणार स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. मरणात खरोखरच जग जगते. आता अलंकार चॅप्टर आहे. बऱ्याच मुलांना अलंकार चॅप्टर अवघड जातो, पण त्याची जी प्रॅक्टिस रेग्युलर जर वाचन केलं आपण आणि जर रेग्युलर सराव जर केला तर अतिशय सोपा चॅप्टर आहे. पहा, 60व्याचं काय उत्तर येतं? मरणात खरोखर जग जगते. आता या वाक्यात पहा, मरणसुद्धा दाखवले आणि जग म्हणजे जगणेसुद्धा दाखवले, म्हणजे विरोध दाखवला आहे मरण्यात आणि जगण्यातला. मग याचं उत्तर काय ना पहा, 60व्याचं 2 विरोधाभास अलंकार. 61वा प्रश्न पहा. कोणती 2 वर्णे जोडाक्षरे आहेत? तर 61व्याचं उत्तर येतं 4. ही काय जोडाक्षर आहेत. आता जोडाक्षर काय पहा, शचा आपण जर पाहिलं कोणत्या, आता कमेंट्समध्ये तुम्ही सांगायचं आहे श कोणत्या स्वर किंवा व्यंजनानुसार बनते आणि ज्ञ कोणत्या व्यंजन आणि स्वरानुसार बनते. आता ज्ञचं तुम्हाला सांगतो कसं बनते. द न य. ज्यावेळी हे 3 व्यंजने एकत्र येतात त्यावेळी तुमचा काय तयार होतो? ज्ञ. लक्षात आलं? द न य. आणि श सुद्धा पहा, क श य. काय द क श य. परत एकदा जर काही चुकलेलं असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. श आणि ज्ञ कसं बनतं हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर 62वा प्रश्न पहा. विशेष नाम ओळखायचं आहे यामधील. विशेष नाम ओळखायचं आहे. विशेष नामाचं कधी अनेकवचन होत नाही. पहा, या ठिकाणी महासागर कोणतं नाव आहे? सामान्य नाम. अनेक महासागर असू शकतात. हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, लक्षात आलं? पॅसिफिक महासागर. आता हे जर व्यवस्थित नाव दिलं हिंदी महासागर तर ते नाव येणार तुमचं विशेष नाव. पण ज्यावेळी फक्त महासागर देतील त्यावेळी काय येणार? सामान्य नाव. आलं लक्षात? नवलाई काय आहे तुमचं? नवल आणि नवलाई त्यापासून तयार केली ई प्रत्यय लावला आहे. पहा, मग या ठिकाणी कोणतं येतं? भाववाचक नाम येतं. वाघ काय आहे तुमचं? सामान्य नाम आहे. पूर्ण जातीचा बोध होतो. काय होतो? पूर्ण जातीचा बोध होतो. त्यामुळे काय सामान्य नाम. सरस्वती हे तुमचं विशेष नाम आहे. 62व्याचं उत्तर येतं 1 सरस्वती. सरस्वतीचं अनेकवचन होतं का? पहा, होत नाही. लक्षात आलं? त्यामुळे याचं उत्तर येतं 1 सरस्वती. एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं, एखाद्या नदीचं नाव असू शकतं. आलं? स्पेसिफिक आहे ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 पहा. विशेषण नसणारा शब्द ओळखायचा आहे. विशेषण नसणारा शब्द. आता 63व्याचं उत्तर काय ना पहा. सदृढ मनुष्य विशेषण असू शकतं. आरोग्यवान बालक असू शकतं. गोरा माणूस किंवा व्यक्ती असू शकतं. मन काय आहे तुमचं? तर ते आहे तुमचं विशेष नाम नाही किंवा विशेषण तुमचं ते नाही. त्यामुळे याचं उत्तर येणार मन. मुला हिजा बाळगणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. काही सोपे वाक्यप्रचार असतात, काही अवघड असतात. सोपे टाकतीलच असं नाही मित्रांनो, अवघडसुद्धा टाकू शकतात. मुला हिजा बाळगणे सांगा काय येतं याचं उत्तर. अनेक विद्यार्थ्यांना याचं उत्तर येणार नाही. तर 64व्याचं उत्तर येतं 1 पर्वा करणे. एखाद्याची पर्वा करणे. मुला हिजा मी बाळगतो म्हणजे एखाद्याची पर्वा करतो. लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 65 पहा. मंदिर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? मंदिर काय
शब्दसिद्धी चॅप्टर पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर येईल. शब्दसिद्धीमध्ये देशी शब्द, त्याच्यानंतर तुमचे इंग्रजीतून आलेले, कन्नडमधून आलेले, त्यामध्ये हे तुम्हाला चॅप्टर. मंदिर कसं आहे, संस्कृतमधून आला आहे, साधित नाही तो, तत्सम शब्द आहे. तत्सम म्हणजे काय, शुद्ध. तत्सम म्हणजे संस्कृतमधून जशाचा तसा आलेला हा शब्द मंदिर. लक्षात आलं. आता एक उदाहरण देऊ तुम्हाला. पहा, कलश आणि कळस. आता हा जो कलश जो शब्द आहे तो काय आहे, तत्सम शब्द, संस्कृतातून जशाच तसा आलेला हा शब्द कलश. पण मराठीत आपण त्याचा शब्द काय केला, कळस. म्हणजे हा तुमचा देशी शब्द. लक्षात आलं. तत्सम शब्द आहे आणि तद्भव आज विचारलं तर हा तुमचा तद्भव येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. गड आला पण सिंह गेला. उपवाक्य कोणतं आहे. उपवाक्य म्हणजे काय, उभयान्नवी चॅप्टर जर पाहिला त्यामध्ये मेन 2 प्रकार आहेत, स्वरूपानुसार, अर्थानुसार. त्यामध्ये जे काही तुमचं प्रकार आहेत त्यामध्ये हा न्यूनत्वबोधक प्रकार, उभयान्नवी अव्ययामधला. गड आला, दुसऱ्या वाक्यात एक न्यूनत्व, एक कमीपणा दाखवला आहे, सिंह गेला. पण काय आहे तुमचा उभयान्नवी अव्यय. प्रश्न क्रमांक 68. मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे म्हाडासाठी आणि भूमिकर अभिलेखसाठी, परत एकदा मी सांगतो, खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भूकर मापकचे जे काही प्रश्न असणार आहेत ते ह्या दर्जाचे असणार आहेत किंवा ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत. नागपूर या शब्दापासून विशेषण कसं तयार कराल. नागपूर हा काय, विशेष नाम आहे. विशेष नामाचं कधी हे होतं काय, अनेक वचन होत नाही. काय करायचं आहे या ठिकाणी, विशेषण त्याचं तयार करायचं आहे. कसं कराल. 68 याचं उत्तर काय तर पहा, 3. नागपुरी संत्री. नागपुरी संत्री. संत्री काय आहे तुमचं नाम आहे. नामाच्या अगोदर येणारा शब्द विशेषण असतो. मेषपात्र या शब्दाचा अर्थ काय, 69 उत्तर. 69चं उत्तर काय येणार, 1. बावळट. बावळट. जाती भ्रष्ट समास ओळखा. जाती भ्रष्ट समास ओळखायचा आहे. समासाचे 2 प्रश्न आलेत पहा ह्या प्रश्नपत्रिकेत. 70व्याचं उत्तर काय येतं, 4. तत्पुरुषी. जातीतून भ्रष्ट केलं, त्याला आपण काय केलं, जातीतून भ्रष्ट केलं. हुन प्रत्यय आला तर काय, पंचमी तत्पुरुषी समास. पण ॲक्च्युली फक्त तत्पुरुषी समास दिला आहे, त्यामुळे याचं उत्तर 4 येतं. त्यानंतर 71वा प्रश्न पहा. 25 प्रश्न विचारलेले होते या प्रश्नपत्रिकेत. मी देवाला नवस केला. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे, देवाला. अधोरेखित शब्द कोणता आहे, देवाला. आता या ठिकाणी त्याची काय ओळखा, जात ओळखा किंवा विभक्ती ओळखा त्याची कोणती असेल. 71व्याचं ला प्रत्यय, ला, स, ला, ते कोणतं आहे, द्वितीय विभक्ती. विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखायचा आहे. आस, मनीषा, आकांक्षा, सुषमा. 72व्याचं उत्तर येतं सुषमा. आता हे तिन्ही शब्द आहेत त्यांचा अर्थ समानच आहे. सुषमा हा वेगळा आहे. हसणे शब्दाचे विशेषण काय, 73. 2. हसरा चेहरा. हसरा व्यक्ती, हसरा माणूस, हसरा मनीष. मनीष काय नाम आहे, हसरा तुमचं काय विशेषण येणार. आणि व अथवा हे काय आहेत सांगा. आणि व अथवा हे काय आहेत. तर 74व्याचं उत्तर येतं उभयान्नवी अव्यय. विकल्पबोधक जर तुम्ही वाक्य जर पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला आणि व अथवा या प्रकारचे उभयान्नवी अव्यय तुम्हाला पाहायला मिळतील. आणि लास्ट प्रश्न 75वा प्रश्न. कोणता शब्द सामान्य नाम आहे. कोणता शब्द सामान्य आहे. सामान्य नाम पहा पूर्ण जातीचा बोध करतो. लक्षात. तुकाराम विशेष नाम. चमेली एका फुलाचं किंवा एका व्यक्तीचं नाव असू शकतं, विशेष नाम. वात्सल्य भाववाचक नाम, पाहू शकत नाही आपण, हात लावू शकत नाही त्याला. आणि मुलगा हे तुमचं सामान्य नाम. मुलगा. मुलगा या जातीत अनेक शब्द बसू शकतात, तुकाराम, आत्माराम. पण मुलगाही एका जातीचा बोध करतं, पुरुष जातीचा बोध करतं. त्यामुळं याचं उत्तर येतं 2 मुलगा. लक्षात आलं.
आता यामध्ये काय होणार मित्रांनो, लेक्चर खूप मोठं होणार. इंग्लिशचे जर आपण प्रश्न पाहिलेत तर लेक्चर खूप मोठं होऊ शकतं, कंटाळवाणं होऊ शकतं. यासाठी आपण काय करायचं आहे, इंग्लिशचे जे काही प्रश्न आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहायचं आहेत. पण जे विद्यार्थी, परत एकदा सांगतो, ज्यांनी भोकर मापकला अप्लाय केला असेल त्यांनी हे लेक्चर पाहणं मस्ट आहे मित्रांनो. पहिल्यांदा पाहणं हे मस्ट आहे. कारण का, हे प्रश्न परीक्षेत अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. तुमची प्रश्नपत्रिकाही अशा प्रकारची असू शकते. आता म्हाडाची जर प्रश्न आपण पाहिले, म्हाडाची परीक्षा जी काय आहे मित्रांनो रद्द झालेली आहे. 12 ते 20 तारखेपर्यंतच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या रद्द झालेल्या आहेत. परंतु ही परीक्षा आज जर पेपरला जर पाहिलं, जानेवारीमध्ये होणार आहे. आणि तुमचा सिलेबस आहे तो हाच असणार आहे. सिलेबसमध्ये काही चेंजेस होणार नाहीत. लक्षात. आणि भूमी अभिलेखची भूकर मापकची सुद्धा परीक्षेची तारीख दिलेली आहे त्यांनी, ती तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा. या ठिकाणी तुम्हाला हा पेपर मी देईन. थँक्यू मित्रांनो.